पण आपल्या शुभास्ते पारितोषिक वितरित करायचंय. चला या, कारण की आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने मान्यवर पाहुणे इथे उपस्थित आणि बक्षीस आपल्याकडे कमी आहेत, त्यामुळे आपण पाहिलं तर त्रिकुटांना आपण बोलवतोय पारितोषिक देण्यासाठी. या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यांचं तुमचं फर्स्ट सेकंड द्यायच्या अगोदर त्यांचं फर्स्ट सेकंड देणार आपण. तर नक्कीच या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने या स्पर्धेमध्ये 4 झेल पूर्ण केलेत आणि 4च्या 4 निर्णायक झेल आहेत, आपण पाहू शकाल. एनी गेसेस मित्रांनो? तर यस, नन अदर दॅन कुणाल पाटील शिवशंभो 11 संघाचा ठरतो या सामन्यातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. 4 कॅचेस या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने पूर्ण केल्यात. तर कुणाल आपण लाईव्ह बंद करून आलात, 1 मिनिट थांबायचं आता. चला मित्रांनो, विनंती आहे येताना थोडस लक्ष द्यायचं त्या ठिकाणी. एक मिनिट थांबायचं कुणाल फक्त. तर यस कॅमेरामॅन आपण अँगल घ्यायचा आता. तर यस धन्यवाद. या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक RPL धमाका 2025 चा कुणाल पाटील 4 कॅचेस थाटामध्ये पूर्ण केल्यात मित्रांनो. तदनंतर जाऊयात या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. चला कूलर देखील आहे कुणाल तुम्हाला, लक्ष देऊन जा. कुणाल लक्ष देऊन जायचंय. तदनंतर या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट गोलंदाज आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन अमर शेठ ठाकूर साहेब आणि हरिश्चंद्र पाटील साहेब आणि त्याचबरोबर आणि डॉक्टर साहेब. आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते मात्र हे पारितोषिक द्यायचंय. तर नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, ज्या गोलंदाजाने मित्रांनो गोलंदाजी करत असताना 9 विकेट्सचं पतन या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेत. चला गोलंदाजाचे गेस आहेत का तुमच्याकडे? तर या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय शिवशंभो 11 संघाचा नितीन पाटील. वन साइड एकमेव खेळाडू ज्याने या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक मात्र पूर्ण केली. एक लेजंड खेळाडू मित्रांनो, नेहमी ड्रॉप सीनचा हिरो राहिलाय. तर यस मॅच अनालिसिस पाहू शकाल. राहुल भोईरने 6 विकेट्स घेतल्या आणि नितीन पाटील आपण पाहिलं तर यांच्या माध्यमातून 4 ओव्हर टाकत 24 धावा खर्च केल्या आणि 9 गडी मात्र बाद केलेत. कॉंग्रॅच्युलेशन्स नितीन दादा. तदनंतर या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन रमेश शेठ पाटील साहेब, उमेश शेठ पाटील साहेब आणि धर्मा शेठ पाटील साहेब आणि त्याचबरोबर रोहिदास पाटील साहेबांना की आपण या स्पर्धेचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक द्यायचे. माफ करा. तर नक्कीच या त्रिमूर्तींच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. परंतु त्या अगोदर मी सांगतो या स्पर्धेचा जो उत्कृष्ट फलंदाज आहे त्यांनी या स्पर्धेमध्ये 105 धावांची खेळी केली आहे, 6 विकेट्स घेतल्यात, एकूण 135 पॉइंट्स आहेत त्याचे. एनी गेसेस? तर यस चला मित्रांनो, द फ्युचर ऑफ रोडपाली क्रिकेट राहुल भोईर ठरतो या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. तर ऋषी भोईरच्या फक्त आणि फक्त 105 धावांनी ही ट्रॉफी गेली आहे. ऋषी भोईरची फक्त एकदा या स्पर्धेमध्ये आणि फक्त 105 धावांनी ऋषी भोईरची ट्रॉफी गेली आहे. सॅड, हार्ड लक ऋषी. तदनंतर अंडर 18 कडे जाऊया मित्रांनो. खूप चांगला खेळ, 3 संघ या स्पर्धेमध्ये होते, परंतु एक संघ चॅम्पियन ठरला. अंडर 18चा उपविजेता संघ अर्थातच मोरिया बॉयज संघ. चला संपूर्ण टीमला विनंती असेल आपण यायचंय. चला मोरिया बॉयज संघाचे खेळाडू संपूर्ण टीम आपण या आणि पारितोषिक देण्यासाठी. तर मी विनंती करेन श्रीकांत ठाकूर साहेब, अमित पाटील साहेब, अजित पाटील साहेब यांना विनंती करेन
अजितानंद पाटील आपल्याला की आपण आपल्या शुभास्ते लेजेंड्स कडून मात्र यंग ब्रिगेड्सला राज पाटील साहेब येस या आपण एकत्रितपणे आणि उमेश शेठ कडके आपण देखील या उमेश शेठ या आपण देखील. तर येस लेजेंड्स कडून ही ट्रॉफी आपण पाहिलं तर यंग जनरेशनला फ्युचर आहे आपण पाहू शकाल. कॅप्टन आपण ट्रॉफी घ्यायला पुढे यायचंय संघनायक कॅप्टन बोला गणपती बाप्पा. तर येस द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. तदनंतर मित्रांनो या संपूर्ण अंडर 18चा चॅम्पियन संघ आणि पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन रितेश भोईर यांना, सागर पाटील, परेश कडके, शशी जाधव, मिथुन भोईर यांना विनंती करेन की आपण लखन भोईर या संपूर्ण टोळी या आपण श्याम स्पोर्ट्स रोडोपाली संघाची. जनार्दन शेठ भोईर साहेब आपण देखील यायचंय. रवींद्र भोईर आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक द्यायचंय. संध्याकाळच्या मॅचसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा असतील सागरदादा, परेश कडके. तर या संपूर्ण स्पर्धेतला अंडर 18चा चॅम्पियन संघ ठरतोय राम मंदिर बॉईज संघ. बोलो जय श्रीराम. हॅलो. तर या सर्वांनी यायचे पुढे. रितेश दादा आपण देखील या. तदनंतर मित्रांनो या स्पर्धेतलं सर्वात मोठं पारितोषिक प्लेयर ऑफ द सिरीज आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय श्री काशीनाथ शेठ पाटील साहेब, तसंच पनवेल तालुका अध्यक्ष सन्माननीय श्री महादेव शेठ पाटील साहेब आणि त्याचबरोबर एक जबरदस्त उद्योगपती बुद्धाजी शेठ ठाकूर साहेब आपण देखील यायचं. यस आमच्या गावचे 3 आदरस्तंभ आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक वितरित करायचंय. या संपूर्ण स्पर्धेतला प्लेयर ऑफ द सिरीज ज्या खेळाडूने आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये 159 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना एक गडी काढत केला तो खेळाडू आपण पाहिलं तर मित्रांनो शिवशंभू 11 संघाचा ऋषी भोईर याचा भाऊ सूरज भोईर. तर येस ऋषी भोईर यांच्या तालमीमध्ये घडलेला खेळाडू आहे. ऋषी आपण देखील यायचं. या ऋषी आपण देखील या 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 आपला देखील मोलाचा वाटा आहे. तर आपण पाहू शकाल विशाल भोईर जो द्वितीय क्रमांकावरती होता. 115 रन्स ज्याने या स्पर्धेमध्ये गेल्या, विकेट्स देखील पटकावल्या, परंतु दुर्दैवाने त्याला तृतीय क्रमांकावरती थांबावं लागलं. सेमीफायनल मध्ये चांगला खेळ केला होता. मॅन ऑफ द सिरीजची सायकल आपण पाहू शकाल. देणाऱ्या दानशूर दात्याचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण खालीच थांबायचं बाबा. आणि आता त्यानंतर सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण खाली यायचं एकत्रितपणे आपल्या शुभास्ते मात्र उपविजेते आणि विजेते हे पारितोषिक द्यायचं. सर्वांना विनंती खाली थांबायचं आपण. या सगळे नाही सगळे नाही होते तर या सर. तर नक्कीच साईदास पाटील साहेब आणि जगन भोईर आपण देखील जगनशेठ भोईर साहेब आपण देखील आम्हाला जॉईन करायचंय.
तर सर्व खेळाडूंना विनंती असेल या संपूर्ण स्पर्धेचा उपविजेता संघ साई श्रद्धा संघ मालकांनी सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण यायचंय. प्रत्येकासाठी मेडल्स असणार आहेत. खूप चांगला खेळ केला मित्रांनो. रोख रक्कम आपण पाहिलं तर 11,011 रुपये जे आम्हाला पुरस्कृत केले जात आहेत सन्माननीय श्री जगन कुंडलिक पाटील साहेब यांच्या माध्यमातून. या संघाचे संघ मालक आपण पाहिलं तर सन्माननीय साईदास पाटील साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. चला कॅप्टन सर्वांनी यायचंय समोर. प्रत्येक खेळाडूसाठी मेडल्स असणार आहेत. थोड्यासाठी चुकला बॉलिंगला थोड्यासाठी तुझाच होता नंबर. तर अमित आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील आम्हाला जॉईन करायचंय मेडल देण्यासाठी. सागर पाटील तसंच रितेश भोईर. तर आपण पाहू शकाल साई श्रद्धा 11 संघाची प्लेइंग 11. या संघाचे संघ मालक होते आपण पाहू शकाल सन्माननीय श्री सायदास शेठ पाटील साहेब, काशीनाथ शेठ पाटील साहेब, राहुल भोईरचे कर्णधार होते टीमचे, अक्षय एकनाथ ठाकूर, अनिरुद्ध चंद्रकांत भोईर, रोशन नारायण भोईर, करण रमेश पाटील, अजय कोळी, संदीप कोळी, करण अनंत पाटील, सुशील अशोक पाटील, बॉबी पाटील, मॅडी जनार्दन म्हात्रे, सिद्धेश भाऊ ठाकूर, साईदास काशीनाथ पाटील आणि अंकुश कृष्ण ठाकूर. या सर्व संघांचं सर्व खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. तर या सागर पाटील, परेश खडके, रितेश भोईर, लखन भोईर सर्वांना विनंती की या आपल्या शुभास्ते मेडल्स द्यायचे आपल्याला. महेश पवार आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील या. ट्रॉफी नको का मित्रांनो तुम्हाला? ट्रॉफी नको तर काय. तर या पूर्ण आमचे दानशूर दाते आपल्याला विनंती आपण यायचंय. तर यावेळेस रोडपाली प्रीमियर लीग 2025 धमाकाचा उपविजेता संघ मित्रांनो नन अदर दॅन साई श्रद्धा 11 संघ. बोला ओम साईराम, गणपती बाप्पा. तर आकाश पाटील आपल्याला विनंती आहे की आपण देखील यायचंय. तर रोख रक्कम 11,111 आणि त्याचबरोबर भव्य दिव्य चषक देऊन मात्र या संपूर्ण टीमला सन्मानित केलं जाते. तदनंतर या सर्व मान्यवरांना विनंती असेल नरेश शेठ पाटील साहेब, बुधाजी शेठ ठाकूर साहेब, काशीनाथ पाटील साहेब, त्याचबरोबर डॉक्टर साहेब आपण देखील या. महादेव शेठ पाटील साहेब आपण देखील यायचे. आपल्या शुभ हस्ते मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी दिली जाईल. एकनाथ शेठ पाटील या. खूप मोठा जनसमुदाय आहे या रोडपालीचा, खूप प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. आकाश शेठ पाटील, आकाश अरुण पाटील साहेब आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील या. आणि मी एकेका खेळाडूचं नाव घेईल, आपण यायचंय. सर्वप्रथम संघ मालक यायचंय. तर नक्कीच या संपूर्ण स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरताना पाहायला मिळतोय शिवशंभो 11 संघ. सर्वप्रथम संघ मालक आकाश पाटील आणि अमित ठाकूर साहेब आपल्याला विनंती आहे की आपण या आपलं मेडल कलेक्ट करण्यासाठी. तदनंतर आपण पाहिलं तर सूरज भोईर, सतीश टेंबे, भूषण खुटले आज नव्हते, कुणाल पाटील, मन पाटील, ऋषी भोईर, फिरोज भोईर, हेमंत म्हात्रे, नितीन पाटील, आशुतोष पाटील, शुभम पगडे, दिलीप ठाकूर, बाळू पाटील आणि गौरव पाटील या सर्व टीमला विनंती असेल की आपण यायचंय. चला चला एकेकाने यायचंय समोर. चला सूरज चालू करा तुम्ही. तर आपण पाहू शकाल संघाचा कर्णधार सूरज भोईर यांना मेडल मात्र परिधान केलं जाते. तदनंतर
ऋषी भोईर, नितीन पाटील, सतीश टेंबे नाही, सतीश टेंबे नाहीत, कुणाल पाटील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, मन पाटील, तसंच दिलीप ठाकूर, विश्वास पाटील यांना आपण पाहतोय. समालोचक मित्र आमचे हेमंत म्हात्रे, गौरव पाटील, त्याच्यानंतर येस चांगला झेल सोडला होता गौरव पाटील यांनी. शुभम पगडे, आशुतोष पाटील, त्यानंतर मुकेश पाटील लेजेंड आपले फिरोज भाई आणि मोस्ट लेजेंड सतीश टेंबे. त्यानंतर चला डीजे मास्टर गाण्याची फरमाईश आली आहे तर 2 मिनिटं डीजे 2 मिनिटं थांबा फक्त. त्यानंतर आपण पाहिलं तर नंतर आपण पाहूया या संपूर्ण स्पर्धेचा चॅम्पियन संघ ज्यांना सुदाम शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 22,222 रुपये दिले जातील आणि दिलं जाईल जगदीश शेठ पाटील यांच्याकडनं एक भव्य दिव्य चषक. या संपूर्ण स्पर्धेचा चॅम्पियन संघ शिवशंभो 11 संघ आणि मेंटॉर सचिन पाटील. बोला गणपती बाप्पा. धन्यवाद सर्व. चला डीजे 2 मिनिटं थांबवायचं आपण. तदनंतर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक आभार. आपण येस आपला मोलाचा वेळ खर्च करून या स्पर्धेला शुभ उपस्थिती दर्शवली. आपण जे सहकार्य या स्पर्धेसाठी केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. आजचंच प्रेम आमच्या या स्पर्धेवरती राहू द्या. जर कोणाचं पुन्हा एकदा विनंती करतो नाव घेणं राहून गेलं असेल तरी आयोजकांच्या वतीने क्षमा मागतो. ही रोडपाली प्रीमियर लीग 2025 इथेच संपली असं जाहीर करतो. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या वर्षी. तर धन्यवाद ईश्वर पाटील सर.